सर्वोच्च न्यायालयाचा मुख्य खंडपीठ द्वारा जातीमध्ये अ ब क ड करण्याचा तसेच अनुसूचित जाती जमाती ज्यांचा या प्रकरणाशी काही संबंध नसताना किमी लेअर लावण्यासंबंधी जो निर्णय दिला तो समाजाला व मागासवर्गीय लोकांना अन्यायकारक आहे। म्हणून त्याचा जाहीर निषेध करत संपूर्ण राष्ट्रव्यापी बंद आज दिनांक 21 ऑगस्ट रोजी पुकारण्यात आले होते। त्यात विविध राज्यात अनेक पक्षांना या विषयावर केंद्र सरकारचा जाहीर निषेध करत केंद्र सरकारच्या संविधानाविरोधी धोरणाचा विरोध केला आहे। या विषयावर बहुजन समाज पार्टीच्या सुप्रीमो मायावतीने सुद्धा आपल्या पक्षाची भूमिका मांडत या सुप्रीम कोर्टाचा निर्णयाचा विरोध दर्शवत आज संपूर्ण देशभर 14 तासाचा बंद आंदोलन पुकारलं असून पुलगाव बहुजन समाज पार्टी, भीम आर्मी, आप पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट पुलगाव बंदचा आवाहन केला होता। त्याला उत्तम प्रतिसाद देत पुलगावचा संपूर्ण मार्केट बंद असून बहुजन समाज पार्टी पुलगाव शाखेद्वारे आरक्षण आमचा हक्काचा नाही कुणाच्या बापाचा अशा घोषणा देत विशाल मोर्चा काढून निषेध दर्शविला आहे। मोर्चाची सुरुवात प्रेरणाभूमी बुद्ध विहार भीमनगर येथून करण्यात आली असून मोर्चा बस स्टँड चौक, स्टेशन चौक, महावीर चौक, पंडित दीनदयाळ चौक, भगतसिंग चौक या मार्गाने पुन्हा बुद्ध विहार येथे पोहोचला व तिथे अनेक मान्यवर नेते मंडळीने आपल्या भाषणातून केंद्र सरकारचा निषेध केला। यावेळी मोठ्या संख्येने आंबेडकरी बांधव उपस्थित होते। या बंदामध्ये औषध आणि भाजी विक्रेता यांना सूट देण्यात आली होती। महाराष्ट्र टीव्ही 24 करिता संतोष देशमुख, वर्धा। पाऊस निसर्गाचं वरदान आहे, पण त्याचबरोबर कडाडणाऱ्या विजा मात्र कधी कधी आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात। महाराष्ट्रात विजा पडून झालेल्या मृत्यूंची सरासरी चिंताजनक आहे। विजा पडणे आपण थांबवू शकत नाही, पण आपण आपल्या जीविताची काळजी घेऊ शकतो। विजा चमकत असल्यास मोकळ्या जागेवर राहू नका। पत्र्याचे शेड, बस स्टॉपचा आसरा घेऊ नका। उंच झाडे, विजेचे खांब याखाली उभे राहू नका। छतावर किंवा उंच डोंगरावर असाल तर खाली उतरा। पाण्याच्या मोठ्या साठ्यापासून दूर राहा। घरात विजेची उपकरणे हाताळू नका। दामिनी ॲप तुम्हाला नैसर्गिक विजेच्या संभाव्य धोक्यांची सूचना अगदी विनामूल्य देते। ते वापरा आणि सुरक्षित स्थळी आसरा घ्या। आपत्ती व्यवस्थापन, आयुष्याचे संवर्धन। आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन। चिंगीच्या भातुकली सारखाच आपणही आनंदाने आपला संसार उभारतो, कष्टाने एक एक वस्तू जमवतो, पण अचानक नियती डाव साधते आणि अवघा संसार उधळून लावते। भूकंप, पूर, चक्रीवादळ, गारपीट, वीज कोसळणे अशी अनेक संकट महाराष्ट्रावर आली। त्यात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले। अशा संकटामध्ये गरज असते ती आपुलकीची आणि भक्कम आधाराची, अश्रू पुसून पुन्हा आनंद फुलवण्याची। शासनाने हेच कर्तव्य पार पाडले। आपत्तीग्रस्तांना आर्थिक सहाय्य, सुरक्षित निवारा दिला। त्यांच्या आरोग्याची, मुलांच्या शिक्षणाची काळजी घेऊन त्यांच्या जीवनात आनंद फुलवला। मदतीतून नवजीवन, आनंदाचे पुनर्वसन। आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन।